नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघूया। खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं मराठा आरक्षणासाठी सध्या आमरण उपोषण आझाद मैदानात सुरू आहे। संभाजीराजे यांच्या प्रकृतीत काहीसा बिघाड झाल्याची माहिती समोर येतेय। अस्वस्थ वाटत असल्याने डॉक्टरांकडून सध्या त्यांचं चेकअप सुरू आहे। डॉक्टरांनी संभाजीराजेंना आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंनी एल्गार पुकारलेला आहे। राजे सध्या आराम करतायत कारण त्यांना अस्वस्थ वाटतंय। डॉक्टरांनी देखील त्यांचं चेकअप केल्याचं आता समोर येतंय। याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। विशाल, काय नेमकी याबद्दलची अपडेट? राजेंची प्रकृती सध्या कशी आहे? अजिंक्य, मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी संभाजीराजे यांच्याकडनं आझाद मैदान या ठिकाणी उपोषण सुरू आहे। खरं तर उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे आणि दृश्यांमध्ये मी दाखवेन की संभाजीराजे यांची प्रकृती जी आहे ती अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना आराम करण्याचा सल्ला जो आहे तो डॉक्टरांकडून देण्यात आला होता। एक डॉक्टरांची टीम या ठिकाणी आली होती आणि त्यांनी चेकअप सुद्धा जे ते त्यांचं केलं होतं आणि त्यानंतर 1 तास त्यांनी आराम सुद्धा जो आहे तो केलेला आहे। खरं तर संभाजीराजे यांची भेट घेण्यासाठी शिवसेनेचं एक शिष्टमंडळ सुद्धा जे आहे ते या ठिकाणी आलं होतं। त्याच्यामध्ये खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, किशोरी पेडणेकर हे सर्वच नेते जे आहेत हे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी भेट घेतल्यानंतर हे शिष्टमंडळ जे हे वर्षा निवासस्थानी गेलेलं आहे। त्यानंतर संभाजीराजे यांना अस्वस्थ वाटू लागल्या कारणानं डॉक्टरांनी जे आहे ते त्यांचं चेकअप केलं आणि त्यांना आराम करण्याचा सल्ला जो आहे तो दिला होता आणि त्यानुसार त्यांनी आराम जो आहे तो 1 तासात केला होता। आता संभाजीराजे जे आहेत ते या स्टेजच्या बाहेर गेलेले आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। विशाल, तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही आमच्यापर्यंत। आपण पुन्हा एकदा या संदर्भात तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। आपण पाहिलं असेल तर संभाजीराजे यांचं आमरण उपोषण सुरू आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजेंनी एल्गार पुकारलेला आहे। पुन्हा एकदा आपण जाऊया विशालकडे। विशाल, आवाज येतोय आता? नक्कीच अजिंक्य, खरं तर 6 नंतर मराठा समाजाची नेमकी काय भूमिका असणार आहे, एक आक्रमक भूमिका असण्याची शक्यता दाट आहे। कारण का ज्या पद्धतीनं या ठिकाणी जे मान्यवर आले होते, ज्यांनी भाषणं केलेली आहेत, मराठा समाजाचे जे समन्वयक आहेत त्यांच्याकडनं सुद्धा एक आता सरकारला इशारा दिलेला आहे। 6 पर्यंत सरकारनं भूमिका जाहीर करावी, अन्यथा इथून पुढची आंदोलनं जी असतील ही वेगळ्या स्वरूपाची असतील। खरं तर काही जिल्ह्यांमध्ये काही तरुणांकडनं सुद्धा आंदोलनं जी आहेत ती सुरू झालेली आहेत आणि त्यानुसारच 6 वाजल्यानंतर मराठा समाजाच्या बाबतीत आणि संभाजीराजेंची नेमकी भूमिका काय असणार, एक आक्रमक भूमिका जी आहे ती जाहीर होण्याची दाट शक्यता आहे आणि 6 नंतर पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका जाहीर करण्यात येणार आहे। कारण का ज्या पद्धतीनं मराठा समाजाचे नेते या ठिकाणी येत आहेत, जे समन्वयक आहेत, त्यांची एक मागणी आहे की आता आपण जी आंदोलनं केली ती शांततेच्या मार्गाने केली, आपल्या हाताला काही लागलेलं नाही आहे, मात्र आता इथून पुढची आंदोलनं जी आहेत ही आक्रमकपणाने केली पाहिजेत, अशीच सगळ्यांची मागणी जी आहे ती सातत्यानं होते आहे। खरं तर या समन्वयकांची समजूत काढण्याचा प्रयत्न जो आहे तो संभाजीराजेंकडून सातत्यानं केला जातोय। मात्र ज्या पद्धतीनं मराठा समाजाचे नेते असतील किंवा समन्वयक असतील त्यांची भूमिका जी आहे ती अत्यंत आक्रमक आहे। आंदोलनं केली पाहिजेत, आपण मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलनं केली पाहिजेत, मंत्रालयावरती मोर्चा काढला पाहिजे, अशा प्रकारची वक्तव्ये जी आहेत ती समन्वयकांकडून येत आहेत। आणि त्यानुसारच या सर्व गोष्टींवरती खुलासा करण्यासाठी किंवा एक भूमिका जाहीर करण्यासाठी सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी संभाजीराजे स्वतः परिषद घेणार आहेत आणि या उपोषणाची या आंदोलनाची दिशा नेमकी कशा प्रकारे असणार आहे, काय नेमकं ते संबोधित करणार आहेत हे पाहावं लागणार आहे। त्यामुळे 6 नंतर मराठा आरक्षणाबाबत आणि या उपोषणाबाबत एक भूमिका जी आहे ती जाहीर करण्यात येणार आहे। अजिंक्य, बिलकुल विशाल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत।